काय कोर्टाला मी असं परिस्थिती जी आहे ती सांगितली आणि परिस्थिती सांगितल्यानंतर कोर्टाने असं ऑर्डर आज मंजूर केली। त्या ऑर्डरमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे त्यांना 1 आठवड्याच्या आतमध्ये SIT स्थापन करण्यात सांगितलेली आहे। दुसरं, सरकारने जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही। त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ती SIT स्थापन केल्यानंतर त्यांना हँडओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले। पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे। कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणारा दाखवण्यात आलेला आहे आणि उरलेले रिट पिटिशन मधले आमचे जे मागण्या होत्या, प्रेयर्स होत्या, त्या संदर्भात त्यांनी असणारा ॲफिडेव्हिट दाखल ॲडिशनल ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 9/8ला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। 3 आठवड्यात ॲफिडेव्हिट सांगितलं। 3 आठवड्यात ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं। हो, 3 आठवड्यात ॲफिडेव्हिट सादर करण्यात सांगितलेलं आहे आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स 2:30 वाजता ठेवण्यात आलेली आहे। आता या निर्णयानंतर हिजात कोर्टात सुनावणी झाली, आधी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला। आता ही मुद्दा असा आहे की SIT स्थापन करण्याचे आदेश झालेले आहेत। तुम्हाला ही सगळी कोर्ट प्रोसेस समजली का? तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका हे सगळं इंग्लिश मध्ये बोललेलं आहे साहेब, मला मराठीमध्ये कळतंय, परंतु माझा विश्वास पूर्ण 100% कोर्टावर आहे आणि हे माझा विश्वास 100% कोर्टावर भरवसा आहे। मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थित कोर्टच करेल आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब। आता स्पेशल समिती स्थापन करायला सांगितले कोर्टाने न्याय देण्यासाठी। आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं। आता साहेबांनी जे बोलल्यात, भूमिका जी घेतल्यात साहेबांनी तेच खरं। काय करावं आता इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने? आता काय करावं, पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चालावं। आपल्या देशामध्ये संविधान मोठा आहे, कोर्ट संविधानाच्या मार्गावर चालतंय, हे सगळं संविधानाच्या मार्गावर चालावं। मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आहे, मी वडर समाजाची, एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील केले होते। वकिली म्हणून माझ्या मुलाला, माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होतं, पेपर होतं 17 तारखेला 18 तारखेला। हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत, परंतु आता जाणून बुजून केलेत ह्या पोलीस लोकांनी परभणीच्या, एक वडर समाजाचा आहे म्हणून। मला आता माझा मुलगा मेलाय, परंतु सगळ्याला माझं विनंती आहे, सरकारला विनंती आहे, सगळ्याला विनंती आहे, कोर्टाला तर आहेत, कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिल्यापासून विश्वास होता। 8 महिने झालं सरकाराची वाट पाहून रात्र येळमीट थकून गेले, परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजपर्यंत। मला कोर्टाने न्याय दिलाय, कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा, हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती आहे साहेब। इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झाला, कारण का शेवटी असं आहे की हा कस्टोडीमध्ये त्याला मारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्याचे असणारे जे सहआरोपी आहेत, या सहआरोपींचं स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारा आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये, जे आम्हाला अगोदरपासूनच माहित होतं। आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारं ही केस एक वकील म्हणून मला असणारं ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणारं तिला चालवलेली आहे। आणि आता असणारं एकंदरीत दिसतंय, जर साक्षीदार फुटले नाही, साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल। साक्षीदार जर फुटले नाही तर याच्यामध्ये
सूर्यवंशीला न्याय मिळेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल असं आम्ही अपेक्षा धरतो. SC/ST आरक्षणात आता क्रीमी लेअर लागू करण्याची याचिका स्वीकारणार. थँक्यू. स्टेटला काय सांगणं आहे आता तुमचं? माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत. या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असं त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे. माणसाचा जीव हा महत्वाचा आहे, त्याला त्यांनी द्यावा, पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये. एक याचिका दाखल झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये SC/ST आरक्षण थँक्यू.